तर अशा प्रकारे मित्रांनो हा आजचा जरा पहिलाच व्हिडिओ होणार आहे. म्हणजे तसंच कालचाच होता, पण काही तांत्रिक अडचणींमुळे तो कालचा व्हिडिओ रेकॉर्ड झाला नाही. होता सुरुवातीला नवीन नवीन होता. तर कॅमेरा जरा बरोबर करून घेऊ. सरळ आहे का नाही ते पण नाही समजत आहे. सरळच आहे. तर हा आहे आपला असा सेटअप राहणार आहे. काहीतरी म्हटलं नवीन बनव. डॅश कॅम होता, साऊंड रेकॉर्ड होतो, तर म्हटलं काहीतरी करावं बा आपलं पॅसिव्ह इन्कमसाठी आहे ना. यूट्यूब एक चांगला ऑप्शन आहे. आणि रोज आपला रस्ता आहे, आपल्याला 10-15 मिनटं लागतात वर्कप्लेसमध्ये जायला परत. तर तेवढाच म्हटलं काहीतरी करावं. म्हणून ही नवीन एक आयडिया आली. यूट्यूबवर मस्त चॅनल बनवलं आणि म्हटलं टाकू व्हिडिओ. पण पहिल्याच दिवशी असा गू झाला, एकदम पातळ झाला. आणि म्हणजे व्हिडिओ तर रेकॉर्ड झाला, पण जो व्हायचा होता तोच नाही झाला. असं झालं, गेलं, गंगेला मिळालं. म्हणून म्हटलं आज परत सुरुवात करूया. आता हा पण होतो का नाही ते नीट समजत नाही. आता कार्ड बिडचं फॉर्मॅट केलं आहे. अरे येडा दुखू राहिला रस्त्यावर. कार्ड बिडचं फॉर्मॅट केलेलं आहे. झाला रेकॉर्ड तर चांगलाच आहे, नाही झाला तर मग काय परत उद्या करू आहे ना. तर असं होतं. विषय काय आहे की सध्या हे जे मोठे मोठे कॉर्पोरेट वाले त्यांना काय किडा चावलाय काय माहिती बाबा. म्हणजे एकदमच घाण किडा चावलेला आहे ना त्यांना. आता आपले नारायण मूर्ती म्हणे की 70 तासाचा वर्कवीक व्हायला पाहिजे. अरे तिकडे 4 days 5 days 4 days करायला म्हणताय आणि तुम्ही म्हणता 70 तास. ते 48 hours 40 hours वर आणायला पाहताय. तुम्ही म्हणता की आपला जो आहे तो 70 hours वर न्या. ते ठीक होतं बाबा, ते माणूस ठीक होतं. म्हटलं काय ठीक. त्याच्यावरती आपले LNT वाले सुब्रमण्यम साहेब म्हणता की 90 hours काम करा. म्हणजे त्यांना कोणतरी प्रश्न विचारला अँकरनी, तर ते म्हणता की आय रिग्रेट, आय कॅनॉट मेक माय एम्प्लॉई वर्क ऑन संडेज ऑल्सो. हाऊ मच कॅन यू स्टेअर ॲट युअर वाईफ म्हणे. अरे दादा तू जरासं म्हणजे काय काय केलेलं आहे, काय झालं आहे. म्हणजे तुला याला कोणी सांगितलं, कुठून काय येणे का सर्वे बिर्वे केला, HR वाल्यांनी तुमचा फीडबॅक घेतला का एम्प्लॉईजचा की आम्ही संडेला बायकांना पाहतो म्हणून आमच्या घरी बसून. अरे कामं असता मित्रा, गरीब लोक आहे ते, तुझ्यासारखे नाही आहे दादा. आणि नवीन नवीन लग्न झालेला एम्प्लॉईला आवडतं ना बायकोला पाहायला. त्याला नवीन नवीन लग्न झालंय, आम्हाला पण आवडतं बाबा घरी बसून बायका पोरांसोबत खेळायला. मोबाईलचा किती टॉक्सिक बनवताय काही आहे का यांना. कोणी नाही शेवटी ते आनंद महिंद्रा बोलले की आय प्रिफर क्वालिटी और क्वांटिटी. बरोबर आहे ना. दिमाग थकून गेला माणसाचा, ते कसं काय काम करणार आहे. फ्रेश मूडमध्ये कसं 2 दिवस सॅटर्डे संडे सुट्टी भेटली की मंडेला कसा माणूस म्हणजे इच्छा नाही होत, पण जातो मग फ्रेश मूडमध्ये. मंगळवारी त्याचा मूड फ्रेश राहतो. तेच फ्रायडेला समजा, फ्रायडेला त्याचा मूड कसा राहतो. फ्रायडेला आपलीच इच्छा नाही होत, असं वाटतं केव्हा एकदा बंद करून जातो बाबा घरी, असं असतं ना. तर हा एकदम म्हणजे चुत्या होऊन गेलेले. यांना काय काय करावं तेच नाही समजत. यांना कोणतं प्रेशर आहे यांच्यावर.
किती टॉक्सिक वर्क कल्चर तुम्ही डेव्हलप करणार आहे? किती टॉक्सिक वर्क कल्चर डेव्हलप करणार आहे? आहे का त्याला? असं तर आहे बा आपल्याकडे. असं आहे म्हणजे आपल्याकडे तेच आहे ना की एखादा माणूस सकाळी 10 वाजता येतोय, संध्याकाळी 4 वाजेपर्यंत 5 वाजेपर्यंत एकदम फक्त काम करतोय आणि 4-5 वाजता आपलं काम उरकून चाललाय, तर त्याला लोक म्हणतात की चुत्या आहे, हा काम नाही करत. आणि एखादा सकाळी 10 वाजता येतोय, टाइमपास करतोय, इकडे तिकडे फिरतोय, टामटूम करतोय आणि संध्याकाळी 5 वाजता असं दाखवतोय की अरे बापरे माझ्याकडे किती काम आहे. अरे तू चुत्या एडी गाठच्या, हा दिवसभर का झक मारली, काम करून जा घरी गप. म्हणजे ह्या चुत्यांपायी आहे ना बाकीच्यांना पण त्रास होतो. काही काही तर असे नमुने असतात की कामच नाही करत, त्यांना कामच नसतं करायचं, सगळं दुसऱ्यावर द्यायचं ढकलून. आला की लोट, आला की लोट, असे फावडा घेऊनच बसलेले असतात ते. आला की लोट, आला की दे दे, आला की दे फावडा, दे सरकव, दे बेंच, दे सरकव, दे फावडा, दे सरकव. असे असतात. म्हणजे रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायची नाही, पळायचं नसतं. नमुने एक एक नमुने भेटतात ना बाबा का कामाच्या ठिकाणी, एकदमच खतरनाक. म्हणजे ते असतं ना, आता आम्ही पण नवीन नवीन लागले होते तेव्हा, बॅचलर होते तेव्हा म्हणायची की अरे चालला का 5 वाजताच घरी, काय करणार आहे घरी जाऊन, तुझं तर अजून लग्न पण नाही झालं. अरे तर तुझं झालं तर तू जा ना बाबा घरी, तू का बरं नाही जाते? तुझं झालंय ना लग्न, तू कशाला मला सांगतो की 5 वाजता घरी जाऊन काय करणार आहे, लग्न पण नाही झालं, तुझं झालं, तू जा बाबा घरी, मी बसतो, तू जा घरी. तू जा, तू पण नाही जाते. म्हणजे ज्याचं लग्न झालेलं तो पण घरी नाही जाणार, ज्याचं झालंय तो पण घरी नाही, मग घरी कोण जाणार? घरी जाणार कोण आहे? कधी कधी मलाच हसू येतं की काय कसं न्यावं कुठे लोकांना आणि सोडावं कुठे, हा मोठा प्रश्न आहे ना. किती बरं आपल्याकडे तेच, म्हणजे वर्क कल्चर आपल्याकडे तेच आहे की जास्त वेळ थांबतोय तर जास्त काम करतोय. आणि हे लोक याला प्रमोट करताय, हे प्रमोट करताय. सुट्टीच्या दिवशी येऊन काम करतोय म्हणजे हा खूप काम करतोय. आणि हे लोक काय या गोष्टीला प्रमोट करताय की सॅटर्डेजला तुम्ही, हॉलिडेजला तुम्ही वर्क करा, संडेजला तुम्ही वर्क करा. म्हणजे तुम्ही खूप, अरे काहीतरी असतं ना मित्रा, का बरं? मग तुम्ही एक काम करा ना बाबा, वर्किंग आवर रेग्युलेट करून टाका ना. 48 आवर्स तुम्हाला किती, 90 आवर्स पाहिजे ना, तुम्ही त्या हिशोबाने रेग्युलेट करा की तुमची सिस्टीम तितकाच वेळ काम करेल. व इतका टाइम झाला की सिस्टीम आपोआप बंद होऊन जाणार की झालं भाई, आता झालं तुझं, झालं ते. आपलं चाइल्ड लॉक वगैरे असतं ना, तशा टाईपचं काहीतरी लावून टाका तुम्ही सिस्टीमला. इतके मोठे तुमचे आहे ना डेव्हलपर, करून टाका ना, लावून टाका. म्हणजे काय बंद होऊन जाईल ना, सिस्टीम आपोआप बंद होऊन जाईल. जा भाई तू घरी तुझ्या. काही काही असतात ना एम्प्लॉई पण असतात, सर मी थोडंसं थांबून करून घेतो. मग लगेच साहेबाला वाटतं की अरे रे रे रे, हा किती कामाचा आहे बरं, हा एकदमच चांगला आहे बरं, कष्टाळू मुलगा. की तो पा कसा थांबून काम करतो. अरे तर त्यांनी टाइमपास केलेला आहे पहिले, त्याचं काय, तो 3 वाजेपर्यंत टाइमपास करत होता आणि नंतर 5 वाजता येऊन म्हणतो की नाही नाही सर माझं काम राहिलंय, मी थोडा वेळ थांबून करून घेतो बरं. हा असा मारला पाहिजे ना अशा लोकांना. काय करणार आहे, पण सगळीकडे तेच आहे बाबा, तेच आहे सगळीकडे. तुम्ही टाइमपास केला कामाच्या याच्यात, ते कोणी नाही पाहणार. तू दिवसभर काही नको करू बघ, तू फक्त 5 वाजता जायच्या वेळेस, 6 वाजता जायच्या वेळेस तू सांग
की नाही नाही माझं काम बाकी आहे बरं, मी थांबून थोडंसं करतो. हा भगवान, तू म्हणजे डायरेक्ट कंपनीचा देव. कंपनी जे असेल ते जिथे काम करतात तिथला देव तू डायरेक्ट. ते देव माणूस डायरेक्ट पाय धुवून पाणी. मॅनेजर कोण असेल तुमचा सुपेरियर, पाय धुवून पाणी पिऊन घेईन तुमचं डायरेक्ट. हाच कामाचा. बाकी तू काम करो नको करो कोणाला काही घेणं देणं नाही. फक्त दाखव की मी काम करतोय, दिखाओ तुम कि मैं काम कर रहा हूँ. बाकी तू काम करो नको करो काही घेणं देणं नाही. असं वा, विषय तर एकदमच गंभीर येतो आणि त्याच्यावर किती आपण बोललं डिबेट केली तरी काही हे नाही आहे. बॅकलॅश येत आहे. त्यांनी केली त्याच्यावर बॅकलॅश. नारायण मूर्ती बोलला होता त्याच्यावर लोकांनी म्हणजे शिव्या पण दिल्या, चांगले पण म्हटले. आता हे भाऊ बोलले याच्यावर लोक शिव्या पण देत आहे, चांगलं पण म्हणताय. दोघी साईडने होणारच आहे. पण वर्क कल्चर असं डेव्हलप होऊन राहिलं आहे की बुवा जे वरती लोक आहे ना ते फक्त फावडे घेऊन बसलेले आहेत. आलं की खालती लोटायचं. म्हणजे जे एकदम वरती आहे त्यांच्या हातात फावडे आहे आणि जे एकदम खालती आहे त्यांच्या हातात तगारी आहे. हे फावड्याने खाली लोटतात, मधले लोक खाली लोटलं की ते तगारी घेऊन बसलेले असतात. तगारी घेतली, खाली आलं, लोटलं परत वरती. मधल्यांची पूर्ण मारली जाते कडक मध्ये एकदम जप जप झूप झूप अशी मारली जाते. काय करावं तर म्हणजे वरती जावं आपण असे मध्ये फसून गेलेले. बरेचसे लोक असे मध्ये फसलेले. काय करावं, मिडल क्लास ट्रॅप जो असतो तो तर हा म्हणजे मिडल क्लास इकॉनॉमिकली नाही, वर्किंग मध्ये पण जो मिडल क्लास आहे ना तोच त्याचीच मारली जाते. वरचा पण हात वरती करून देतो, खालचा पण हात वरती करून देतो. यांनी केलं होतं शिटी वर्क कल्चर, एकदम शिटी. काय सांगावं बरं. आणि जितकं सांगावं तितकं कमी आहे, जितकं ऐकावं तितकं कमी आहे. आणि हे असे मध्ये मध्ये एक दोन पिल्लू सोडूनच देतात. तुला काय गरज होती दादा, इतकी मोठी कंपनी, तुम्ही मोठे कंपनी घेऊन बसलेले, मोठ्या पदावर आहे. काहीतरी तुम्ही म्हणजे काय तुम्ही मेसेज देता तुमच्या एम्प्लॉईला, काय मेसेज देता? काय तो माणूस तुमच्यासाठी तो काय काम करणार आहे बरं, त्याला काय हे होणार? ठीक आहे, आता जसं आहे तसं आहे. कसं तरी करत काम करावंच लागणार आहे, कसं तरी जगावंच लागणार आहे. आलं आपलं. अशा प्रकारे हा होता आपला आजचा व्हिडिओ. पाहू रोज आपण काहीतरी अशा अतरंगी गोष्टीवर, काय न्यूज वगैरे काय येते, काय माहिती पडतं त्याच्यावर गप्पा मारू थोड्या. आपले व्ह्यूज देऊ. म्हणजे मी माझे व्ह्यूज देईन, तुमचे व्ह्यूज तुम्ही द्या कमेंट मध्ये. काय पाहायला बिला तर ऐकलं वगैरे. बाकी काय तर आहे, जास्त टेन्शन घ्यायचं नसतं, जास्त टेन्शन द्यायचं पण नसतं, आहे ना. चलो फ्रेंड्स,